मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाचं स्वप्न असतं की स्वतःचं घर असावं, पण यासोबतच मुंबईतील घरे महाग सुद्धा असतात. इतका पैसा आणायचा कुठून आणि यातून तडजोड करून प्रत्येक जण आपल्या हक्काचं घर घेतच. पण अभिनेता किंवा अभिनेत्रींना जे पैसे मिळतात त्याच्यातून घर घेणं सोपं असतं. विशेषतः बॉलिवूड ॲक्टरसाठी हे काही अवघड नसतं. पण हा बॉलिवूड ॲक्टर आजही भाड्याच्या घरात राहतोय आणि तेही स्वइच्छेने. नक्की हा ॲक्टर आहे कोण आणि यामागची काय आहे स्टोरी, हेच आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. याच प्रकारचे इंटरेस्टिंग स्टोरीज माय महानगर मानिनीवर आम्ही अपलोड करत असतो, त्याही बघायला विसरू नका. तर जाऊयात आजच्या स्टोरीकडे. या अभिनेत्याचं नाव आहे अनुपम खेर. अनुपम खेर यांनी एका बॉलिवूड इंटरव्ह्यूमध्ये असं शेअर केलंय की घर घेण्याऐवजी भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहणं मला पसंत आहे. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की ही मालमत्ता तयार करून त्याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करण्यापेक्षा मला महिन्याला भाडं देणं आवडतं. त्याचबरोबर घर खरेदीमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा बँकेत काही पैसे ठेवायला मला फार आवडतात आणि मी असंच करतो. अनुपम खेर म्हणतात की भाड्याचं घरात राहतो याचं कारण म्हणजे जर घर घ्यायचं झालं तर ते का घ्यायचं आणि कोणासाठी घ्यायचं. सोबतच मालमत्तेवर नंतर भांडणं होण्यापेक्षा पैसे जमा करून बँकेत ठेवले आणि नंतर पैसेच वाटून दिले, त्यामुळे भांडणं सुद्धा होणार नाहीत आणि नाती सुद्धा टिकून राहतील, असं अनुपम खेर यांचं मत आहे. त्यासोबतच अनुपम खेर यांनी एक गोष्ट सांगितली. ते म्हटले की आईसाठी मी शिमल्यात एक घर विकत घेतलंय आणि हे सगळं 7 वर्षांपूर्वी एका अशाच संभाषणातून झालं. ते म्हणतात की माझी आई माझ्याकडे काही अपेक्षा करेल असं मला वाटलंच नव्हतं. आतापर्यंत आईने तिचं संपूर्ण आयुष्य शिमल्यातील एका भाड्याच्या घरात घालवलं आणि त्यामुळेच कदाचित तिला असं वाटलं असेल की आपलं स्वतःचं घर असेल. ते म्हणतात की मी जस्ट तिला असं विचारलं, आई सांग तुला आज काय हवंय किंवा काय मी करायला हवं. त्यानंतर आईने सांगितलं की शिमल्यात मला स्वतःचं घर पाहिजे. यानंतर अनुपम खेर आश्चर्यचकित झाले. त्यांना विचार पडला की मला कधीच वाटलं नव्हतं की आई माझ्याकडे असं काही मागेल आणि त्यानंतर ताबडतोब शिमल्यात एक स्वतःचं घर अनुपम खेर यांनी घेतलंय आणि यामध्येच आई राहते. मुंबईत पाहायला गेलं तर अनुपम खेर हे अजूनही भाड्याच्या अपार्टमेंटमध्येच राहत आहेत. आईने त्यांच्या फक्त एक बेडरूमची मागणी केली होती, पण अनुपम खेर यांनी 8 बेडरूमचं मोठं असं घर तिला घेऊन दिलं आहे. त्यामुळे त्यांची आई तर सुखात आहे, सोबतच त्यांना सुद्धा समाधान मिळालं. सध्या बघायला गेलं तर विजय 69 या चित्रपटाच्या माध्यमातून अनुपम खेर सर्वांसमोर येत आहेत. त्यांची भूमिका सुद्धा उत्तम आहे. सोबतच स्वतःला सुद्धा उत्साही करण्यासाठी आणि जगातील अनेक लोकांना प्रेरणा देण्यासाठी हा चित्रपट उत्तम असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला अनुपम खेर यांची ही स्टोरी कशी वाटली नक्की कळवा. त्याचबरोबर घर भाड्यानं घ्यावं की स्वतःचं घर असावं याबद्दल तुमचं मत काय आहे हे कळवायला विसरू नका.